नमस्कार मंडळी, मग सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईफ ऑफ माईकवरती. आज आहे आपला पिकनिकचा शेवटचा दिवस म्हणजे परतीचा प्रवास. म्हणजे आज आम्ही इकडून निघणार आहोत. जेवढी गाडी खेचतात तेवढी मुरुडेश्वर, गोकर्णा किंवा गोवा या तिन्हीपैकी कुठेतरी आम्ही एक स्पॉट थांबणार आहोत आम्ही. तर आता जस्ट रेडी वगैरे झालो आणि आज झालं ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट इथं कॉम्प्लिमेंटरी आहे आमचा आणि त्यामुळे आता ब्रेकफास्ट करून मग आम्ही निघणार आहोत. इथं ब्रेकफास्ट आमची म्हणजे पब्लिक इथं ब्रेकफास्ट करत आहेत. काय पुरी भाजी आणि तो काय आणि हा बाबा अजिबात नको दिली तो रामदेव बाबाचे घालतात दिली तो बाबा नको तो. आता जस्ट बॅगी वगैरे टाकून झाल्या आणि आता आम्ही निघालो आहोत. आता नेक्स्ट स्टॉप कुठे असणार माहिती नाही. जिथपर्यंत गाडी खेचता येईल तोपर्यंत खेचू आम्ही गाडी आणि जिथं थांबण्यासारखं वाटेल तिथं थांबू. म्हणजे थकल्यानंतर थांबू. मुरुडेश्वर आहे 7 तास काहीतरी, गोकर्णा 8.5 आणि गोवा 10 तास. तर आता आम्ही किती खेचू शकतो त्यावर डिपेंड आहे की आम्ही कुठे थांबणार आहोत. जिथे थांबणार असतो दाखवू कुठे थांबणार आहोत ते. चला भेटूया पुढे. मग खूप पाऊस पण आहे इथे दबाके एकदम आणि त्या पावसात आता आम्हाला ड्राईव्ह करायची आहे. आणि आता शेवटचा बाय बाय कुरुकला आणि आता आम्ही निघालो आहोत पुढचा प्रवास करायला. इथं पण आता निघता इथं खूप लेट झाला आम्हाला. 10 वाजता निघायचं होतं, निघालो 12 वाजता. कारण की आमचे सगळेजण खूप लवकर तयार होतात ना म्हणून. आता आम्ही मँगलोरमध्ये एक ऑथेंटिक रेस्टॉरंट आहे मच्छी म्हणून. हा मच्छी रेस्टॉरंट आहे आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं ते लोक बनानाच्या म्हणजे केळ्याच्या पानावर जेवण सर्व करतात. मच्छी असो व्हेज असो. त्यामुळे आम्ही जरा टेस्ट करण्यासाठी इथं थांबलो जेवायला. सगळ्यांनी ऑर्डर झालेली आहे ऑलमोस्ट सगळ्यांची. आणि आमची डोकरी पापलेट घालते. हे डोकरी पापलेट घालते तो वारी राहायची हो एक नंबर. आणि एक पापलेट करून खाते. पापलेट कोण खाणार नरवी पापलेट नू खाते. ओके रियू तू काय खाणार? तू काय फिश खाणार? तू फिश खाणार. एग खिचडी भात ही आमची रियाची खिचडी भात. हा असं आमचं जेवण असणार आहे. स्क्विड्स प्रॉन्स म्हणजे काय माहिती नाही. लोकल फिश इकडचं लोकल फिश आहे. थांबत आहे जेवण येतं. थांबत आता भात नको. रियो जेवली तू हाय जेवली. काय खाल्ला तू? अरे बापरे टिश्यू पेपर खाल्ला. आणि इथं आमचं अजून एक डिश संपलेली आहे. इथं तुमल्या केरला होती आठवण येते का? निघालो होतो पूर्ववरनं. मला एक गोव्यापर्यंत थांबूया. ते आमच्या बायका ऐकत नाही ना. साड्या घ्यायच्यात. इथलं कुठलं साडीचं दुकान आहे. इथे साड्या घ्यायला आणल्या. आता बघूया काय करतं काय चाललंय यांचं. साड्या या आमच्या बायका न्या तू तोच कलर का एकच. मम्मी काय करू? नाही दिला तर वापस सांग. पहिला सांग. मी तू नाही दिलास वापस तर काय करशील? काय करू मी सांग. थांब देते थांब. शॉपिंग फिरायला जाताना पण शॉपिंग, फिरून जाताना घरी जाताना पण शॉपिंग. नुसतं पाकिट खाली करायचा.
हा तू तर पागल घाल करत का साडी घेतल्यानंतरची खुशी दाखव ना कशी खुशी आहे साडी घेतल्यानंतरची खुशी बघा कशी आहे हा या ते बायकांच्या थोबड बघा आता साड्या घेतल्या म्हणून इथं पण बघा साड्या घेतल्यानंतर हे बायकांच्या थोबड आहे साड्या घेतल्यानंतर आणि हे नवरा बघा बघा पिशवी दाखव जरा हो म्हणून तुम्हीच कमी घेते सगळं तो बघ ही बिचारी किती चांगली एकच घेतले बघ नाही तुझं दाखव पिशवी दाखव जरा दाखव ताई काय सामान काय सगळं काय एक एक चाललं नाही कुठे चालले बघा यांची शॉपिंग आलेत फिरायला नाही शॉपिंग करा चला बस झालं चला जाम घेते साड्या तुम्ही फोटो काढूया कॉफीवर झुंबड पडले बघा आमच्या पोरांची कॉफीवर झुंबड बघ हा फक्त स्नॅप घ्यायला गेलाय कॉफी नाही पिणार आहे याने फक्त स्नॅप घेतलाय सगळेजण एक कॉफी घेऊन आले ही बघा आमची कॉफीवाली बाय हे बरोबर आहे चांगलं कमी नाही पडले मला मी ऑर्डर नव्हते केले म्हणून हे बघ बायका कशा आम्हाला चहा घेऊन कॉफी घेऊन आल्यात बघा एवढं प्रेम करतात तेवढ्या साड्या घेतल्या ना हे बघा आता याने चहा कॉफी पिल्या आहेत ना आता हे तंबाखू घ्यायला बघा विमल तंबाखू गोवा आता चहा पिल्यात नाही सगळे खायला बघा आता हे तुम्ही कशाला तंबाखू खाता रे ते सकाळी जो आम्ही कुर्गवरून प्रवास चालू केला होता तो आता आम्ही कारवारला एकदा एक जस्ट बॉर्डरवर आहे रेस्टॉरंट तिथं जेवायला थांबलो आता वाजता 11:30 आणि आमचं हॉटेल वगैरे तर बुक आहे परंतु तिथं जायला लेट होईल आम्हाला म्हणून आम्ही आता इथं थांबलो जेवायला आणि जेवण मग पुढे जाणार तर कुर्गवरनं जो आम्ही दुपारी 12 वाजता प्रवास चालू केला होता आमचा तो आता आम्ही गोव्यामध्ये इथून पोचले आहोत म्हणजे आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आता वाजलेत रात्रीचे 1:30 वाजायच्या आसपास आले आणि हा आमचा चिंटू आयपॅडवर रोड ट्रिपची मजा घेतोय पिलू तू आज झोपलाच ना अजिबात रे का झोप नाही आली पण का फिलिंगच नाही वाटलं का गोव्याला आले म्हणून कसली एक्साइटमेंट गोव्यात ओके असं आहे का अजून आहे आमचा एक 15-20 मिनिटाचा प्रवास आहे मग हॉटेलला पोहोचू आणि मग दिवसभर थकलो तर मस्तपैकी झोपायचा आणि लास्टचा एक रिलॅक्स दिवस आहे उद्याचा गोव्याचा तो एक्सप्लोअर करेन तुम्हाला दाखवेन फायनली आता चेक इन वगैरे झाली आमची आणि आता चाललो आम्ही हॉटेल रूममध्ये आणि हा आहे आमचा हॉटेल आणि हा आमचा बेस्ट प्लेअर बेस्ट ऑफ लक हा हॉटेल सगळ्यांच्या डोळ्यावर झोप आहे पिलू झोप आले आणि हॅपी पण आहे ना तर पाऊस स्विमिंग करायचा आता स्विमिंग करायची चल करायची आता चला आता कुर्गपासून गोव्याचा प्रवास तुम्ही बघितला असेल ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आपल्या लाईक कमेंट शेअर आणि आपला चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूया नवीन एक ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट